चला नमस्कार. लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट, खुशखबर आलेली आहे. तुमचा जो राहिलेला हप्ता, जुलै महिन्याचा हप्ता आणि प्लस त्यामध्ये परत दुसरा हप्ता, असे 2 हप्ते तुम्हाला मिळणार आहेत. एक गुड न्यूज आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना थेट अपडेट आलेली आहे. एकंदरीत तुम्हाला 3,000 रुपये तुमच्या खात्यात वितरित केले जाणार आहेत. कधीपर्यंत मिळणार आहेत सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि सगळ्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते, रक्षाबंधन बोनस आणि ई-के-वाय-सी प्रक्रियेची संपूर्ण आणि अधिकृत माहिती, म्हणजे जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे पैसे तुम्हाला सरकार यावेळेस देण्याचे अपेक्षित आहे. जसं मागच्या वेळेस तुम्हाला 2 हप्ते एकत्रित दिले सरकारने, तसं यावेळेस सुद्धा तुम्हाला एकत्रित 2 हप्ते मिळणार आहे. बघूया संपूर्ण माहिती. बघा, या रक्षाबंधनाला 1,500 रुपये नाही तर थेट 3,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. मग पैसे लवकरच मिळणार आहेत. रक्षाबंधन तर नंतर आहे. राज्य सरकारकडून महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाची विशेष त्या ठिकाणी भेट आहे. किती रुपये मिळणार आहे तुम्हाला? तर 3,000 रुपये तुमच्या खात्यात वितरित केले जाणार आहेत. तर सविस्तर हा व्हिडिओ सर्व बघा, सर्व महिलांना शेअर करा. नवीन आहे चॅनलला, अजून सबस्क्राईब नसेल तर पहिलं पटकन सबस्क्राईब करून टाका. 3,000 रुपयाची जुलै महिन्याचा हप्ता 1,500 रुपये तुम्हाला मिळणार आहे, त्याच्यामध्ये प्लस दिलंय. ऑगस्ट महिन्याचा हप्ता 1,500 रुपये. कधी मिळतील पैसे तुम्हाला? रक्षाबंधन सणाचं औचित्य साधून एकत्रित रक्कम 3,000 रुपये तुमच्या खात्यात दिली जाणार आहे. बघा, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते यावेळी एकत्रित दिले जाणार आहेत, असं त्या ठिकाणी संपूर्ण सांगण्यात आले. म्हणजे तुम्हाला एकत्रित 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात वितरित केले जाणार आहे. कधीपर्यंत पैसे जमा होणार आहेत आणि ज्या महिला पात्र आहेत त्यांना पैसे मिळत आहेत. ज्या महिलांची ई-के-वाय-सी संदर्भामध्ये महत्त्वाची मागची अपडेट होती, काही महिला होत्या ज्यांनी इन्कम टॅक्स भरला होता किंवा त्यांचं जे काही पिवळं रेशन कार्ड असेल किंवा केशरी रंगाचं रेशन कार्ड असेल, ज्या महिलांनी इन्कम टॅक्स भरला होता त्या कुटुंबातल्या त्या महिलांचे हप्ते बंद झाले होते. परंतु आता जर 0 इन्कम टॅक्स भरला असेल तर तुमचे हप्ते परत सुरू होणार आहे. बघा, जुलैचा हप्ता का लांबला आणि पेमेंटचं वेळापत्रक दिलेलं आहे. जुलै महिन्याचा हप्ता 15 जुलै ही जी तारीख होती, म्हणजे जूनचा तुम्हाला 15 जुलैपर्यंत मिळालेला आहे. जुलै महिन्याचा हप्ता हा 15 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे लक्षात ठेवा, नियमानुसार पात्र महिलांना जून महिन्याचा हप्ता 15 जुलैच्या सुमारास देण्यात आलेला होता. मग याच नियमानुसार जुलैची रक्कम 15 ऑगस्ट पर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात वितरित केली जाणार आहे. परंतु मग रक्षाबंधन सुद्धा आहे, मग परत सरकार तुम्हाला रक्षाबंधनाला पैसे देणार नाही. तर या 15 ऑगस्ट साधारणतः 17 ऑगस्ट पर्यंत तुमच्या खात्यामध्ये दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रित दिले जाण्याची, पण पैसे मिळण्यापूर्वी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. ई-के-वाय-सी संदर्भामध्ये योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि नियमांचं उल्लंघन रोखण्यासाठी सरकारने ई-के-वाय-सी जी काय प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया अनिवार्य केली आहे. पडताळणीशिवाय रक्कम जमा होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मग बघा, तुम्ही जर पाहिलं असेल तर साधारणतः 92 कोटी ज्या महिला होत्या, 92 लाख महिला ज्या अपात्र होत्या, इन्कम टॅक्स जे काही निकष ते कमी केल्यामुळे अनेक महिला पात्र झाल्या. 80 लाख महिला आहेत ज्या अपात्र ठरल्यात. योजनेच्या नियमांचं त्यांनी उल्लंघन केलेलं आहे की त्या नियमात बसत नाही, त्या महिलांना अपात्र केलंय. हे लाल आहेत पूर्ण अपात्र आहे, ग्रीनवाल्या महिला पात्र आहेत. 1,66 लाख महिला पात्र ठरल्यात, त्यांची पडताळणी यशस्वी झालेली आहे. केवळ खऱ्या आणि पात्र लाभार्थ्यापर्यंत शासनाचे पैसे पोहोचवा यासाठी ही कठोर पडताळणी केलेली आहे. परंतु अनेक महिला आहेत ज्या महिलांना याविषयी काहीच माहिती नाही, त्यांचे पैसे बंद झालेले आहेत. ई-के-वाय-सी करू नये, कुठल्याही प्रकारे त्यांचं उत्पन्न जास्त नाही, अनेक महिला आहेत, तर त्यांची सुद्धा लवकरच पडताळणी केली जाणार आहे. आता ई-के-वाय-सीचा निर्णय का आवश्यक होता? ई-के-वाय-सी पूर्वीची स्थिती उच्च आणि अनियंत्रित नोंदणी त्रुटी आणि नियमांचं उल्लंघन होण्यासाठी मोठी शक्यता त्यावेळेस होती. त्यानंतर ई-के-वाय-सी प्रक्रिया केली आणि 80 लाख महिलाचे जे काही अर्ज आहेत ते बाद केले. कशामुळं? काही महिलांनी ई-के-वाय-सी केली नाहीये, काही महिलांनी केली पण अर्धवट केलेली आहे. अनेक महिला त्याच्यामुळे बाद झाल्यात आणि नव्याने परत ई-के-वाय-सीची अजून सरकारने संधी दिली नाहीये. ई-के-वाय-सी नव्याने जेव्हा सुरू होईल तर ज्या महिला अपात्र झाल्यात त्यांनी परत ई-के-वाय-सी करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्या महिन्याचे पैसे यायला सुरुवात होईल. 1.66 कोटी खऱ्या लाभार्थ्यांची निश्चित आणि 100% पारदर्शकता दिलेली आहे. केवळ खऱ्या आणि पात्र लाभार्थ्यावर शासनाचा पैसा पोहोचवा यासाठी कठोर पडताळणी केली आहे. आता लक्षात ठेवा, तुमची स्थिती आणि पुढील हप्ते संपूर्ण तुम्हाला मिळणार आहेत. 15 ऑगस्टच्या सुमारास तुम्हाला पेमेंट जे आहे ती मिळणार आहे. ई-के-वाय-सी पूर्ण करा. 1.66 कोटी पात्र महिलांच्या यादीत तुमचा समावेश असल्याची खात्री करा. आता ह्या महिला आहेत ऑलरेडी, 1.66 तुम्हाला मिळतील. मागचा हप्ता मिळाला असेल तर हा हप्ता सुद्धा तुम्हाला येणार आहे, काळजी करायची आवश्यकता नाहीये. 15 ऑगस्टला तुम्हाला पेमेंट मिळणार आहे. जुलै आणि ऑगस्ट एकत्रित हप्ता हा 3,000 रुपये थेट तुमच्या बँक खात्यात रक्कम दिली जाणार आहे. आता लक्षात ठेवा, ज्या महिला असतील, ज्या महिलांचं ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा ग्रॅज्युएशनच्या 3rd इयरला असतील,
त्या महिलांसाठी आजचा शेवटचा दिवस. आजचा शेवटचा दिवस कशामुळे बघा, लक्षात ठेवा, एमपीएससी गट क नावाची भरती प्रक्रिया, एमपीएससी गट क. ठीक आहे, या एमपीएससी गट क च आज शेवटची तारीख आहे 5 ऑगस्ट. 5 ऑगस्ट ज्या महिला असतील, ज्या महिलांनी फॉर्म भरला नसेल, फॉर्म भरून घ्या. ग्रॅज्युएशन असेल, कंप्लीट झालं असेल किंवा शेवटच्या वर्षाला शिकत असाल तर तुमच्याकडे एमपीएससी फक्त एनी ग्रॅज्युएशनवर जागा निघलेल्या आहेत, फॉर्म भरून घ्या. 5 ऑगस्ट आजची शेवटची तारीख आहे. तलाठी भरतीच्या ज्या महिला असतील, गृहिणी आहे, घरी बसून तलाठी भरती तयारी करू शकता. तलाठी भरती सुद्धा आता एमपीएससी घेत आहे. तुम्हाला तलाठी भरती व्हायचं असेल तर फॉर्म नसेल भरला, भरून घ्या. आणि महिला असतील, फॉर्म भरला असेल तर आपली बॅच सुरू झाली. त्यासोबत अंगणवाडी परिवेशिका नावाचं पद आहे, लक्षात ठेवा. अंगणवाडी, ज्याला तुम्ही अंगणवाडी सुपरवायझर म्हणतात, अंगणवाडी सुपरवायझर हे जे पद आहे, या पदाची त्या ठिकाणी भरती प्रक्रिया अजून सुरू झालेली नाहीये. लवकर तुमची जाहिरात येणार आहे. आपली बॅच सुरू झालेली आहे अंगणवाडी परिवेशिकेची. याला सुद्धा फक्त ग्रॅज्युएशन लागतं. बीए झाले असेल, बीकॉम असेल, बीएससी असेल किंवा इतर कुठलीही तुमची डिग्री झाली असेल तर हे पदासाठी अंगणवाडी सुपरवायझर, अंगणवाडी परिवेशिका, अंगणवाडी त्या ठिकाणी मुख्य सेविका एकच पद आहे. याचं पेमेंट सुरुवातीला 35,000 पासून ते साधारणतः 1,02,000 पर्यंत तुमचं पेमेंट असणार आहे. त्यावर ज्या महिला असतील ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालंय किंवा ग्रॅज्युएशनच्या 3rd इयरला आहेत, त्या महिलांनी अंगणवाडी सुपरवायझर हे जे पद आहे त्याची बॅच आपली सुरू झाली. बॅच आजच जॉईन करा. फीस बॅचची आहे 990 रुपये. किती आहे? 990 रुपये प्लस त्याला जीएसटी ला, किंवा आपला गुगल पे, फोन पे नंबर आहे, 990 रुपये सेंड करा. बॅच जॉईन करून घ्या. आपलं श्री अकॅडमीचं ऍप आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची लिंक दिली किंवा आपला नंबर दिला, या नंबरला तुम्ही संपर्क करा. कुठला नंबर आहे? 9552629563. ठीक आहे, 9552629563. गोविंद नवलसर नावाने किंवा श्री अकॅडमी नावाने हा नंबर सेव्ह करा. ज्यांना बॅच जॉईन करायचं त्यांच्यासाठीचा नंबर आहे, हा क्लासचा नंबर आहे. व्हॉट्सअपला हाय करून द्या. अंगणवाडी परिवेशिका किंवा तलाठी भरती बॅच जॉईन करायची असेल तर लवकर आज बॅच जॉईन करून घ्या. ज्या महिलांनी फॉर्म भरला नसेल तलाठी भरतीचा किंवा एमपीएससी घटकाचा, आज शेवट तारीख फॉर्म भरून घ्या. ठीक आहे, थांबतो. आणि सगळ्या महिलांना हा व्हिडिओ शेअर करा.